सर्वांना नमस्कार. आपल्या सर्वांना भेटण्याची इच्छा झाली, बोलण्याची इच्छा झाली, संवाद साधण्याची इच्छा झाली आणि बऱ्याच दिवसानंतर आज 20 तारखेचा निमित्त आपण असं ठरवलं की आपण सर्वांशी आपण बोलायला पाहिजे. मला कालपासून आमच्या सगळ्या मित्रांचे, सोबतच्या सहकार्यांचे, सर्वांचे फोन या विषयाच्या अनुषंगाने येतात की भैया तुम्ही गावाकडे कधी येणार आहात, वाढदिवस आहेत, शुभेच्छा द्यायच्या आहेत, भेटायला यायचंय. पण आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या सर्वांना आपल्या भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पावसाचं जे प्रमाण आहे, जे अपेक्षित पाऊस होता, जे पेरण्या व्हायला पाहिजे होत्या, त्या पेरण्या कुठंच झालेल्या नाहीयेत. आणि या सर्व पेरण्या न झाल्यामुळं आणि सध्या शेतकऱ्यांमध्ये असलेली जी हवालदिवाल पाहता, अशा परिस्थितीमध्ये आपण काहीतरी एखादी गोष्ट साजरा करायची, आपण काहीतरी एखाद्या गोष्टीला समोर जायचं, तर हे चुकीचं आहे. आणि मला काल अक्का म्हटले की संभाजी, आपण लोकांच्या भावना लक्षात घे. लोक जे भेटायला येतात त्यांचा एकच प्रश्न असायचा, पाऊस कधी होणार, कसा होणार. आणि आम्ही सर्वांनी ठरवलं एकत्रित की कोणत्याच प्रकारचा काही असेल, काही साजरा आपण न करता, हार, तुरे, पोस्टर, बॅनर बाजी, मी सर्वांना आव्हान केलं की आपण याच्यामध्ये जाऊ नये. ह्या निमित्ताने आपण देवाला, मी देखील आज सकाळी देवाला साकडं घातलं की चांगला पाऊस यायला पाहिजे. आणि मी आपल्याला विश्वास देतो, एक ज्यांच्या चरणी गेल्यानंतर ईश्वराच्या चरणी आपण जातो आणि स्वतःला ज्यावेळेस आपण ईश्वराच्या चरणी समर्पित करतो आणि त्याच्यानंतरचा जो भाव आपल्याला ईश्वराकडनं भेटतो, जे भावना आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात, आणि स्वतःला समर्पित करत असताना एकच भाव मनामध्ये होता की समाधानकारक पाऊस आपल्या भागामध्ये होणं गरजेचं आहे. देवाला तीच प्रार्थना केली. आणि मी विश्वासाने सांगतो, हा माझा काही जणांना वाटेल की अंधश्रद्धा असेल. आज अनेक अंदाज सांगतात की आपल्याकडे पाऊस होणार नाही, या वर्षीचा पाऊस कमी आहे. पण मनामध्ये तो विश्वास ईश्वराच्या चरणी गेल्यानंतर तो जाणवला, तो वाटला की आपल्याला समाधानकारक पाऊस देखील या वर्षी आपल्याला भेटणार आहे. आणि मी निश्चित सांगू शकतो की तीच प्रार्थना केली आणि अपेक्षित 1-2 दिवसामध्ये पावसाचा देखील काही म्हणजे पंजाबराव ढग असतील, काही मी सतत वेगवेगळे जे यंत्रणा आहेत त्यांच्याकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. पाऊस आपल्याला या 2-3 दिवसामध्ये आहे. समजा हा विश्वास जरी एका बाजूला असला, आपण मराठवाड्यातल्या मंडळींनी आणि खास लातूरच्या आपण मंडळींनी आपण दुष्काळाला समोर गेलेलं आहे. आपल्याला ह्या निमित्ताने काटकसर करणं देखील तेवढीच गरजेची आहे. जो पाण्याचा साठा आपल्याकडे असेल त्या साठेमध्ये आपल्याला काटकसर करणं गरजेचं आहे. जे आपण 2016 मध्ये सर्वांनी रूफ वॉटर हार्वेस्टिंग केलं होतं, सर्व पाण्याचे जे स्रोत आहेत त्यांना आपण पुनर्भरण त्या ठिकाणी केलं होतं. परत ह्या वर्षी देखील आपण ह्या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे. कारण जेवढा काही पाऊस होईल, जो काही पाणी आपल्या भागामध्ये पडेल, पहिला टप्पा म्हणजे आहे तो जो पाणी आपल्याकडे, तो पाण्याचा साठा त्याला काटकसरीने वापरणं, तो साठा व्यवस्थित टिकवणं, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणं. आणि दुसरा टप्पा म्हणजे जो काही आपल्याला जे हवामान खातं असं समजू की वर्स्ट कंडिशनची, मी सांगतो की आपण तयारी, आपल्या सर्व अडचणीतल्या परिस्थितीची तयारी ठेवू. अशा काळामध्ये जो काही पाऊस पडेल ते थेंब ना थेंब पाणी आपल्याला आपल्या भागामध्ये साठवणं देखील गरजेचं आहे. ह्या सगळ्या
परिस्थितीमध्ये मी शेतकऱ्यांना एवढंच, शेतकरी बांधवांना एवढंच आव्हान करेल की कुणी निराश होऊ नये. आपल्याला आपल्या मनामध्ये कोणतीही शंका न ठेवता सर्वात पहिलं मनामध्ये किंतु आणू नका. आजूबाजूचं वातावरण ज्यावेळेस निर्माण होतंय नाही नाही नकारात्मक होतंय, तर तसं नकारात्मकलाच समोर जावं लागतं. पण सकारात्मक भूमिका आपण घेऊन समोर जाऊ. मी असं म्हणणाऱ्यापैकी नाहीये, हवामान खात्याचा असा अंदाज आहे हे ते, पण आपण तयारी तशी ठेवतोय. पण माझे जे भाव आहेत, माझे सकारात्मक भाव आहेत, मला असं खात्रीने वाटतंय यावर्षी देखील चांगला पाऊस होणार आहे. दुसरा विषय म्हणजे आपल्या सर्वांशी संवाद साधायचा म्हणजे एक प्रवास आहे, राजकीय जीवनातला एक प्रवास आहे. या प्रवासाच्या एका टप्प्यावर असं आलं की म्हणजे राजकीय जीवनामध्ये मी 2001 ला आलो. तो प्रवास वेगळा होता आणि त्या टप्प्यामध्ये 2001 ते 2009 मध्ये प्रवास हा राजकीय प्रवास करत असताना काही गोष्टींना समोर गेले, काही अनुभव समोर आले. 2001 ते 2004 पर्यंत सर्व यश आपल्याला, म्हणजे 2001 ला 0 होतं आपण. राजकीय जीवनातली सुरुवात असताना 4 जण आम्ही सर्व एकत्रित आलो. 2004 ला एका मोठ्या पदापर्यंत आपण पोहोचू शकलो. खाली सर्व जनतेने साथ दिली, जनतेच्या साथीमुळे आपण तिथपर्यंत पोहोचलो. 2004 नंतर 2009 ला जे एका पदावर पोहोचलो होतो, त्या पदापासून आज आपण एकदम म्हणजे 2009 ला अपयशाच्या ला समोर जावं लागलं. आणि ज्यावेळेस अपयशाला समोर गेलं त्यावेळेस मी कधी कुणावर देखील ह्या गोष्टीचा म्हणजे पराभवाला समोर गेल्यानंतर कुणा एका व्यक्तीमुळे पराभव झाला, कुणामुळे पराभव झाला असं कधी त्याच्यामध्ये विचार कधी केला नाही. फक्त एकच विचार केला की आपण कुठं कमी पडलो, आपण कधी कुठं चुकलो असेल, आपल्या काही चुका असतील का, आणि जिथे आपण चुका असतील त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. आपल्यामध्ये काय सुधार करता येईल का असाच प्रयत्न केला. आणि परत 2009च्या नंतर 2014 पर्यंत याच्यामध्ये बदल करत सर्वांना परत विश्वासाने सोबत घेत, कुणावरही आक्षेप न ठेवता, एकाही व्यक्तीवर कधी आक्षेप न ठेवता आपल्याला काय बदल करता येईल, आपल्यामध्ये जे काय बदल करता येईल त्या परिस्थितीमध्ये बदल करून सर्वांना ह्या बदलामध्ये एकत्रित कसं घेऊन पुढे जाता येईल असा प्रयत्न केला. आणि 2014 पासून हा 2026 पर्यंतचा प्रवास, 14 ते 19चा एक प्रवास होता, तो अनुभव वेगळा होता. 19 ते 24चा एक प्रवास होता, तो अनुभव वेगळा आहे. आणि आज 2026 मध्ये राजकीय परिस्थितीला समोर जात असताना, पाहत असताना माझं आपल्या सर्वांना एकच म्हणणं आहे, अडचणीच्या काळामध्ये आपण काय करतो, सर्वजण चांगले राहतो. अडचणीचा काळ ज्यावेळेस असतो, जसं कोविड सारखा काळ आला, आपण स्वतःची आरोग्याची काळजी घेत होतो, तब्येतीची काळजी घेत होतो, काही वाटत नव्हतं. प्रत्येक जण लहानातल्या लहान गोष्ट तब्येतीबद्दल काळजी घेतो. जसं कोविड संपला आपण बिंदास झालो, आपल्याला वाटतं की आता आपल्याला मरणच नाही असं आपण वागायला सुरुवात करतो. आमच्याकडे दुष्काळ होता, दुष्काळाच्या काळामध्ये आम्ही थेंब ना थेंब पाण्याची आम्ही त्याची काळजी घेत होतो, सांभाळत होतो. दुष्काळ संपला, मुबलक पाणी झालं, आपण रस्त्याने पाणी सोडून देतो. म्हणजे अडचणीच्या काळात जसं आपण सांभाळतो तसंच राजकीय जीवनामध्ये पण ही गोष्ट फार महत्वाची आहे. ज्यावेळेस विरोधी पक्षामध्ये असताना आपण ज्या प्रश्नाची जाणीव ठेवून आपण काम करत होतो, तसं आपण ज्यावेळेस सत्तेमध्ये जातो आपण ह्या गोष्टी विसरतो. असं आम्हाला असं वाटतं की सत्ता ही आमची कायमची आहे, ही सत्ता आमच्यापासून कधीच जाणार नाही. अडचणीच्या काळामध्ये जसं आपण चांगलं राहायला शिकतो, तसं जर सत्तेच्या काळामध्ये जर आपण चांगलं राहायला लागलो तर त्याचा फायदा, त्याचा उपयोग हे सर्वसामान्य जनतेला होतो. कारण तुमच्यामध्ये जी विरोधी पक्षामध्ये असतानाची जी क्षमता असते त्याच्या आधारे तुम्हाला सत्तेमध्ये बसवलेलं असतं. त्या प्रश्नाकडे आपण कुठंतरी दुर्लक्ष आपल्याकडनं होतं. मी कुणावर बोलत नाही, मी स्वतः माझ्यावर घेऊन ह्याच गोष्टी बोलतो. तर मला सांगत असताना आमची आई सांगत असते, बघ सत्ता आहे, सरकार आपलं आहे, सरकार आपलं असेल तर त्याचा अधिक लाभ आपल्याला जनतेला कसा देता येईल हा प्रयत्न करायला पाहिजे.
पण राजकीय जीवनातला मला बरेच जण म्हणतात, भैया तुम्ही बोलत नाहीत, सांगत नाहीत, एखादी गोष्ट असते. काम करत असताना बरेच जण म्हणतात, भैया तुम्ही एवढी सगळ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका ह्या सर्व सत्ता केंद्र तुम्ही एकत्रित सगळ्यांच्या विश्वासाने एकत्रित आणले, आणि आज तुमची काय परिस्थिती, असं मला बरेच जण प्रश्न विचारतात. मी म्हणतो की आज आपली सरकार आहे, आणि या सरकारच्या माध्यमातून आपल्याला जनतेला जे काही देता येईल ते देण्याचा आपण प्रयत्न करायचा असतो. जसं 2009 मध्ये एक अनुभव आपण घेतला, तसा देखील आज अनुभव आपण सरकारमध्ये घेत असतो, आणि ह्या अनुभवातून आपल्याला जे शिकायला मिळतं त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टींचा बदल करावा लागतो. आपल्या राहणीमानामध्ये असेल, आपल्या वागणुकीमध्ये असेल, आपल्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये असेल. मी 2009 ला पराभव ज्यावेळेस झाला, पराभवाला समोर गेलो, त्याच्यानंतर कंप्लीट 1-1.5 महिना मी कधी असा अलिप्त राहिलो नाही, पण 1-1.5 महिना मी थोडं रिझर्व एका पद्धतीने शांत राहिलो, कधीच कोणती भूमिका घेतली नाही. माझ्या सोबतच्या एकाने सांगितलं, भैया 2009 नंतर मी तुम्हाला आत्ताच पाहिलं की तुम्ही 1-1.5 महिना झालं तुम्ही शांत आहात, काही बोलत नाही, काय तुमच्या ह्याच्यामध्ये. म्हटलं तसं नाही, माणसाने सेल्फ ऑडिट करणं देखील गरजेचं असतं. आजची परिस्थिती अशी, मी सेल्फ ऑडिट करतोय, तर मला पुढे समोर जायचंय. ज्या गोष्टींना आपण लोकांना विश्वास देऊन आपण सरकारमध्ये आलो, त्या गोष्टी पूर्ण करायची ती जबाबदारी आपल्यावर. व्यक्तीपेक्षा जनतेला दिलेला जो शब्द असतो तो पूर्ण करण्याची जबाबदारी, हे पूर्ण कसं करता येईल हा देखील प्रयत्न आहे. आणि सध्याच्या ह्या व्होलटाईल परिस्थितीमध्ये एकदम लोकांच्या, जनतेच्या मनामध्ये अनेक विषयांच्या बाबतीमध्ये अनेक तर्क वितर्क चालू असताना मला त्या आपल्या सर्वांना विश्वास द्यायचा आहे. बरेच जण म्हटले, भैया तुम्ही आता पहिल्यासारखं असं ज्या ताकदीने एखाद्या गोष्टीचा विरोध करणं हा का ताकद नसते, एखादा प्रश्न मार्गी लावणे ह्याच्यामध्ये ताकद असते, आणि ते सकारात्मक पद्धतीने. आणि मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगतो की सेल्फ ऑडिट करतोय. राजकीय जीवनातला 2001 ते 2025 हा या गोष्टीचं सेल्फ ऑडिट आपण करतोय. आज जर आपल्या सोबत काय असेल, आपल्या सर्वांचा आशीर्वाद सोबत आहे, आपल्या सगळ्यांची ताकद सोबत आहे. आज एक कार्यकर्ता जो घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांना आपण आमदारकी, खासदारकी, मंत्रीपद हे आपल्या सर्व जनतेच्या आशीर्वादाने मिळालेलं आहे. या गोष्टीची जाणीव ठेवणारा कार्यकर्ता आहे मी. मला माझा पहिला दिवस देखील आठवतोय, मला आजचा दिवस देखील आठवतोय, आणि हा बदल जे आहेत हे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने झालेले आहे. एक ओळख असती. एखाद्या लेकराचा जन्म झाल्यानंतर जो जन्म देणारी आई जसं त्या एखाद्या व्यक्तीला जन्म देती, मुलाला, लेकराला जन्म देती, तसं राजकीय जीवनामध्ये मला माझा जन्म माझ्या आईने दिलेला, तसं राजकीय जीवनातला जो जन्म आहे ह्या आपल्या जनतेने, आपल्या भागातील लोकांनी दिलेला राजकीय जन्म आहे. मी त्याचप्रमाणे मी आईबद्दलची जी माझी श्रद्धा आहे, ती श्रद्धा माझ्या जनतेबद्दल, माझ्या सर्वसामान्य माझ्या भागातील लोकांबद्दलची तीच भाव माझ्यासाठी आहे. राजकीय जीवनामध्ये काम करत असताना मी लाईव्ह आहे. आज अनेक जण बघतात, अनेक जण पाहत असतील. मी विंडेक्टिव्ह पॉलिटिक्स म्हणजे द्वेषाचं राजकारण कधी केलं नाही. कुणी जरी किती विरोध केला असेल, खूप जण विरोध करतात, कधी मी त्याच्याबद्दलची आकस भावना मनामध्ये कधी ठेवली नाही. प्रत्येकाला, येणाऱ्या माणसाला न्याय कसा देता येईल हाच प्रामाणिकपणे माझा प्रयत्न राहिलेला आहे. तर्क वितर्क माझ्या बाबतीमध्ये एवढे लावले. अनेक जण बोलत असताना एखाद्या माणसाला थांबवता आलं नाही तर मला तर एवढ्या चुकीच्या, मलाही माहित नसतं माझ्याबद्दल काय चाललं, पण मी कधीच कोणत्या गोष्टीकडे लक्ष देत नाही.
वेगवेगळ्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला कसं बदनाम करता येईल त्याचा पूर्णपणे प्रयत्न चालू आहे, देखील आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. आपल्याला काय करायचं हे मला माहिती आहे, माझी फिनिशिंग लाईन काय आहे हे देखील मला माहिती आहे. त्यामुळे माझ्या या प्रवासामध्ये माझी फिनिशिंग लाईन म्हणजे माझ्या जोपर्यंत संभाजी पाटील आहेत, ज्या जनतेने मला जन्म दिलेला आहे, ज्यांच्या आशीर्वादाने माझा राजकीय जन्म झालेला आहे, त्यांची सेवा करणं ही माझी फिनिशिंग लाईन आहे. त्यामुळे या काही गोष्टींकडे मी दुर्लक्ष करत असतो. हा सध्याचा काळ 1 महिना 1.5 महिना सेल्फ ऑडिटिंग चालू आहे, पुढचं नियोजन चाललंय. मी अधिवेशन झाल्यानंतर, अधिवेशनाच्या नंतर ताकदीने ज्यांनी मला पाहतात, ज्यांनी मला जवळून ओळखतात त्यांना हे देखील माहिती आहे, एकदा ह्या माणसाने एखादी गोष्ट बोलली, एखादी गोष्ट ठरवली, ती गोष्ट करणार. मी ताकदीने आपल्या सर्वांच्या सोबत उभा टाकू आणि ज्या काही गोष्टी झाल्या असतील, जो राजकारणातला कटू अनुभव आला असेल, सकारात्मक पद्धतीने आपण त्याच्यातून पुढे जाऊ हे देखील मी आपल्याला सर्वांना सांगतो. आज जी राजकारणातली 2001 मधली परिभाषा, 2004 ची परिभाषा, 2009, 2014, 2019 आणि आता, माझी सर्वांना विनंती आहे, काळाप्रमाणे अनेक गोष्टी बदलत चालल्या. आज आपल्याला काळजी घेत असताना आमच्यासारखे राजकीय मंडळी सामाजिक वातावरण आपल्या भागामध्ये खराब करण्याचा प्रयत्न करत असतात. एक कार्यकर्ता म्हणून आपण पाहत असताना मला एक आपल्या सर्वांना हेच सांगणं आहे की सामाजिक दूरी, सामाजिक अंतर हे आपल्यामध्ये होऊ नये. आपण एकाच देशाचे नागरिक, आपलं भाव भारतीय राहावं हीच आपली भावना आहे आणि मी हे समजूनच काम करतो. कुणीही आजपर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये हा व्यक्ती सामाजिक भावना ठेवून काम करतोय एकही माणूस तुम्हाला सापडणार. जे सवंगडी माझ्यासोबत काम करतात, आम्ही जे सोबत एकत्रित राहतो, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेला जो भाव आहे हा समोर भाव ठेवून काम करतो आणि राजकीय जीवनामध्ये काम करत असताना संविधानाला आदर्श ठेवून काम करतो. हे 3 सूत्राप्रमाणे काम करतो की सोबतच्या सर्वांना सोबत घेऊन एक दिशेने घेऊन चालणे आणि एक आदर्श जो असतो तो समोर म्हणजे संविधानाला समोर ठेवून आपण काम करतो. मला असं वाटतं की या पलीकडे मला आपल्याला अधिक सांगणं म्हणजे चुकी मी भावनेत हे जाईल, पण मला एवढं सांगणं आहे की सामाजिक अंतर आपल्या देशामध्ये आणि ह्याच्यामध्ये देश हित आपल्या राष्ट्रहितात नाहीये. सामाजिक अंतर, जे राजकीय लोक हे जर सामाजिक अंतर तयार करत असतील, हे राष्ट्राच्या विरोधी काम करतात असं मी समजणारा कार्यकर्ता. जराही सामाजिक अंतर जर आपल्या लोकांमध्ये, गावागावामध्ये, भागात होत असेल तर ते राष्ट्राच्या हितात आहे हे समजून काम करा सर्वांनी. आणि हे आजपर्यंत मागच्या 20 वर्षात कधी केलं नाही, भविष्यात देखील होणार नाही हा देखील शब्द देतो. आज या निमित्ताने खास मला लातूरच्या विद्यार्थ्यांसाठी सांगणं आहे, भूकंप आपण पाहिला लातूरकरांनी, भूकंपातून आपण उभा टाकलो. दुष्काळ पाहिला, दुष्काळातून आपण उभा टाकलो. आज आपल्या लातूरच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, नीट परीक्षेच्या माध्यमातून जे काही निर्माण झालं असेल. माझं आज माझ्या खऱ्या शुभेच्छा, पूर्ण ताकदीने शुभेच्छा. एकतर चांगला पाऊस पडावा, शेतकऱ्यांसाठी शुभेच्छा, आणि लातूरच्या विद्यार्थ्यांना माझ्या आवर्जून म्हणणं आहे, जे जे लातूरचे विद्यार्थी पाहत असतील, मला आपल्याला आवर्जून सांगायचं की तुम्ही मेहनत करतात, आपल्या मेहनतीवर, आपल्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण केलेला आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये परत लातूर हे गुणवत्तेवरच प्रथम राहिलेलं आहे हे आपल्याला सिद्ध करायचंय. आणि येणाऱ्या नीटच्या परीक्षेमध्ये सर्व लातूरचे विद्यार्थी, माझ्या शुभेच्छा तर सर्वांसाठीच आहेत, पण लातूरच्या विद्यार्थ्यांनी या नीटच्या परीक्षेमध्ये परत क्रमांक 1 ला आपला जिल्हा आणून लातूरच्या विद्यार्थ्यांनी दाखवावं अशाही देखील माझ्या शुभेच्छा सर्व विद्यार्थ्यांना असतील. आपण सर्वांनी या निमित्ताने एकत्रित आलो. एक राजकीय नवा प्रवास या अधिवेशनाच्या नंतर देखील आपण पूर्ण अनुभवातून त्या ठिकाणी घेऊन जातोय. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला अनुभव
अनुभवातून माणसं देखील कमी होते. आज आता सरकार आहे, सरकारमध्ये आपले बरेच प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आहेत. त्यांचा आशीर्वाद पूर्ण घेऊन आपल्या विकासाचा माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत. त्यांच्या पूर्ण ताकदीने आपल्या भागासाठी जे ज्या गोष्टी उभा करता येईल ते प्रामाणिकपणे करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. माझी आपल्या सर्वांना आज फार विनम्रतेने आपण सर्वांनी माझ्यावर खूप प्रेम दिलेलं आहे, प्रेम केलेलं आहे, आशीर्वाद दिलेला आहे, ताकद दिलेली आहे. कुणाला विश्वास होणार नाही की ज्यांनी माझा हा प्रवास 2001 पासून आजपर्यंत पाहिला त्यांना माहिती आहे की शून्यातून आपण सर्वांनी ह्या सर्व गोष्टी उभा केलेल्या आहेत. अनेकांना वाटतं की फार मोठं नाव आहे, पण शून्यातून निर्माण केलेला हा विषय हे फक्त तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने केलेला आहे. हेच प्रेम, हेच आशीर्वाद आपण पाठीशी असावं मी आपल्याला विश्वास देतो. ताकदीने एक चांगल्या नव्या सुरुवात आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या भागासाठी हे आपण त्या ठिकाणी करणार आहेत. पाण्याच्या बाबतीमध्ये सुरुवातीला जसं बोललो, परत तेच सांगणं, काटकसर करणं गरजेचं आहे, पण सकारात्मक विचार आहे की पाऊस देखील चांगला होईल. खूप काही बोलायचंय, पण आज एवढंच ठीक आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक जण मला भेटण्यासाठी दरवर्षीप्रमाणे मी गावाकडे असतो आणि त्याच्या निमित्ताने स्वागत सत्कार होत असतात. पण यावर्षी मी या सर्वच गोष्टी म्हणजे भविष्यात देखील या गोष्टींपासून मी प्रसिद्धीपासून स्वागत सत्कारापासून मी लांब राहणारा कार्यकर्ता आहे. आज देखील मी आपल्याला सांगतो की मला बरेच जण म्हणतात भैया तुम्ही बाकीच्यांसारखं प्रसिद्धी किंवा इतर गोष्टी मी आपल्याला आवडत नाही किंवा आपण त्याच्यात राहत नाही. पण आपण बऱ्याच जणांची भेटायची इच्छा असताना मी आज आपल्याला भेटू शकलो नाही, मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. पण आपल्या शुभेच्छा हे कायम आमच्या सोबत असतील हे मी विश्वास देतो. आत्तापुरतं एवढंच. ठीक आहे, धन्यवाद.